अनुजा मॅडम काय करत होत्या? मॅडम तशा डॅशिंग आहेत सर, त्या घाबरल्या वगैरे काही नव्हत्या. हा, पण कुणी गन पॉइंट केल्यानंतर साधारणपणे माणसाची जी अवस्था होते ना तशीच काहीशी झाली होती त्यांची. गोळी अनुजा मॅडमने चालवली? नाही सर, त्यांच्याकडे गन नव्हतीच, गोळी आम्हीच मारली. मला काम आहे सर, मी निघू शकतो का? जय हिंद सर. आता नम्रता, अनुजाने गोळी मारलीच नाही. नम्रताला गोळी दुसऱ्याच कोणीतरी मारली. नम्रता, अनुजा नम्रताला गोळी दुसऱ्याच कोणीतरी मारली. झोला सलमान लई मोठा झोल आहे, कारण नम्रता फायर करूच शकत नाही. नम्रता गोळी मारूच शकत नाही. बरी आहेस ना तू? जेव्हा मला कळलं ना तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला, माहिती? बरी आहेस ना तू? बरी आहेस ना? मला वाटलं नव्हतं तू माझ्याबद्दल एवढा प्रोटेक्टिव्ह असशील. मलाही. अवघड होतं. जेव्हा मला कळलं की हे सगळं घडतंय तेव्हा मला असं वाटलं नाही घडलं पाहिजे. जे घडतंय ते फार चुकीचं घडतंय. असं नाहीच घडलं पाहिजे, आणि मी असताना तर हे घडलंच नाही पाहिजे. आपला राहुल मगरची बायको नम्रता, आणि तिने तुझ्यावर. सोड ना विजय, मला ते सगळं आठवायचंच नाही. खरंय, कायमसाठी आयुष्यातली एक वाईट आठवण झाली आहे. पण मला एक कळलं नाही, मगरची गन जर घरी असते आणि नम्रताला जर आत्महत्याच करायची होती तर मग घरीच का नाही केली? आत्महत्या नाही रे, तिला मला मारायचं होतं. मेली का नाही? काय? मेली नाही ना. एक लक्षात घे, तुझ्या ऑफिस मध्ये येऊन जर नम्रतानी तुला मारलं असतं, संपलं ना. मग बाकी लोकांनी, पोलिसांनी तिला असंही मारलं असतं. म्हणजे एका अर्थाने ही आत्महत्याच नाही का? तेच तर कळलं नाही ना मला. काय? पण त्या केस मध्ये आधी मी मेले असते, मग ती मेली असती ना. काय चाललेलं असतं ना लोकांच्या डोक्यात. तुला सांगते विजय, मला हे चुकूनही एकदाही अजिबात वाटलं नाही. आता आम्ही एवढं भेटायचो ना, काय नाही रे, ऑर्डिनरी डे. ती अशी ऑफिस मध्ये आली, मी माझी गन साफ करत होते, मी तिला बसायला सांगितलं, तिला म्हणलं मी तुझ्यासाठी चहा सांगते, म्हणून मी बाहेर गेले. परत आले तर तिच्या हातात माझी गन होती. तुझीच गन? माझीच गन होती. आणि वाटेल ते बडबडत होती ती, काही तुम्हीच मारलंय माझ्या नवऱ्याला, मी आता तुम्हाला सोडणार नाही वगैरे वगैरे काही. मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते, समजावण्याचा प्रयत्न करत होते, नम्रता अगं मी मारेन राहुलला. नाही ग, त्याने आत्महत्याच केली आहे. नम्रता ऐक माझं, ऐक.
नाही नाही, ती ती कुणाचंच ऐकणार नव्हती. तिला काहीतरी वेगळंच झालं होतं. त्या क्षणी ना तिच्या डोळ्यात असा राग राग होता, सूड. त्या क्षणी तिने कुणाचंही ऐकलं नसतं, ती काही थांबली नसती, ती अशी पेटली होती सुडाने. त्या क्षणी तिच्या डोळ्यात मला माझा मृत्यू दिसला. बापरे. नाही बसत आहे ना विश्वास? नाहीच बसणार. कसा बसेल रे? आपला राहुल मगर, आपली नम्रता असं म्हणतो ना आपण. नाहीच बसणार विश्वास. पण तू विचार ना, तिकडे PSI होते, हवालदार होते, काय मला काय आठवत पण नाही कोण होतं काय. तू त्या सगळ्यांना विचार. ते सगळे आले, आरडाओरडा ऐकून धावत आतमध्ये आले. त्यांनी पाहिलं तिने माझ्यावर गन रोखलीये. मी सांगते तिला, नम्रता प्लीज प्लीज शूट करू नकोस, थांब. ते तिला सांगतायत मॅडम थांबा थांबा. तिने त्यांच्यावर पण गन पॉइंट केली, ऐकतच नव्हती. अशी गन पॉइंट करून दोन्हीकडे. मग फायनली सॅड यार. तू होतास ना रे तिच्या टच मध्ये? होतो रेग्युलरली. तिला काम पाहिजे होतं ना. ती मला म्हणाली, भाऊजी कामाची खूप गरज आहे हो, बघा माझ्यासाठी काय असेल तर. म्हटलं बघतो. मीच काय, बोशुंदरा पण टचमध्ये होती. आठवड्यातून 1-2 वेळा बोशुंदरालाही फोन यायचा तिचा, म्हणायची काही काम असेल तर सांगा. आम्हाला एकदम नॉर्मल वाटली ती. अजिबात असं वाटलं नाही की तिच्या डोक्यात असं काही चालू आहे. असंच असतं ना, गोष्टी सरफेसवर यायला वेळ लागतो आणि जेव्हा येतात खूप उशीर झालेला असतो. माणसांचे मुखवटे वेगळेच असतात, माणसं खरी वेगळीच असतात. असंच असतं ना रे विजय. पण हे मुखवटे फार काळ टिकत नाहीत. टरकन फाटतात आणि मग त्या मुखवट्या मागचा घाणेरडा, विद्रूप, शिसारी येईल असा चेहरा समोर येतो. नम्रता सारखा. आपण पोलीस आहोत, त्यामुळे आपलं कामच आहे लोकांचे मुखवटे टराटरा फाडणे. मला कधीच नव्हतं वाटलं का हा मुखवटा असा फाटेल. मला इतकं बरं वाटलं ना, तुला काही झालं नाही अफजल. ट्रस्ट मी, जर तुला काही झालं असतं ना, मला नसतं सहन झालं. विजय एवढा कन्सर्न. साहेब, तुम्ही निघालात वॉकला? साहेब बसताय? शैतान आलाय. नाही नाही साहेब, मी इथेच आहे. कावला सुद्धा आलेला नाही. रामेश्वर, ही वेळ शैतानाची आहे. 3 ते 4 शैतानाची वेळ. 4 वाजता ब्रह्मा मुहूर्त सुरू. मी रोज 4 वाजता जातो की नाही वॉकला. आज थोडा लवकर उठलो. शैतानाच्या वेळेत घर सोडायचं नाही असा नियम आहे माझा. आलं लक्षात? 1.5 मिनिट बाकी होता बघ. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 4 वाजले. गुड मॉर्निंग.
तुला सांगते विजय, तिच्या डोळ्यात कशी वेडसरपणाची झाक होती. त्या क्षणी तिने कुणाचंही ऐकलं नसतं, ती काही थांबली नसती, ती अशी पेटली होती सुडाने. त्या क्षणी तिच्या डोळ्यात मला माझा मृत्यू दिसला. याच ती मी इथेच ठेवून जाते. तुम्हाला त्याची आठवण यावी म्हणून नाही, त्याच्या खुनाची सतत जाणीव होत राहावी ना म्हणून. नाही आली ना झोप? मला सारखा नम्रताचा चेहरा डोळ्यासमोर. मला माहितीये पोलिसांनी आणि डॉक्टरांनी इमोशनल व्हायचं नसतं. सर आधी राहुल गेला किंवा त्याला मारलं आणि आता नम्रता गेली किंवा तिला पण मारलं सर. तिलाही मारली असं नाही येते, तिला मारलीच आहे. खून केला नम्रताचा फार शांतपणे, हुशारीने प्लॅनिंग करून तिला मारलंय. पण सर जर नम्रताने गन रोखलीच होती तर त्या अनुजाने पायावर गोळी घालायची ना, हातावर गोळी घालायची. एवढं अकॅडमीत शिकली नाहीये का ती? मुद्दामून मारलंय सर. हेच तर करायचं नव्हतं तिला. अनुजाने ठरवलं होतं की नम्रताचा खूनच करायचा आहे, म्हणून तर तिने प्रॉपर ऑफिसमध्ये असा एक सिनेरिओ क्रिएट केला, ज्यामध्ये आलेल्या पोलिसांना असं वाटलं की नम्रताकडून अनुजाला लाईफ थ्रेट आहे. मग पोलिसांनी त्यांची ऍक्शन घेतली. नम्रताला वाचवायला आपण खूप कमी पडलो. राहुल मगरच्या अस्थी तिला हँडओव्हर करायच्या होत्या, राहुलला न्याय मिळवून द्यायचा होता, त्या विसर्जित करायच्या होत्या. ते तर आपण करूच शकलो नाही. आपण तिलाही वाचवू शकलो नाही. खूप कमी पडलो आपण. तसं नाही, मी तुम्हाला लिंक पाठवते सर, तुम्ही लिंक बघा आधी. राहुल मगर हा माझा खूप जवळचा सहकारी होता. मी त्याला हाताला धरून पोलीस खात्यात आणलं होतं. कुठल्या तरी मेंटल प्रेशर खाली त्याने आत्महत्या केली. त्याने एक दोनदा मला सांगण्याचा प्रयत्नही केला होता की त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये प्रॉब्लेम्स होते. ती मानसिक दृष्ट्या आजारी होती. या निमित्ताने मला एवढंच सांगावंसं वाटतं की कोणताही स्ट्रेस, मानसिक अस्वस्थता किंवा कोणत्याही प्रकारची शोकाची वाईट मानसिक स्थिती, या गोष्टी आपल्याला आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत जाणवत असतील तर त्यावर इलाज व्हायला हवा. नम्रता मगर हिचा हा अशा प्रकारे झालेला मृत्यू, त्याचं मला फार वाईट वाटतं. पण एक गोष्ट मी मान्य करते, जे घडलं ते झालं नसतं तर आज मी इथे तुमच्या समोर उभी राहिले नसते. ती गोळी माझ्या छातीत लागली असती. नम्रता ही अनस्टेबल होती, त्यामुळे त्या क्षणी तो निर्णय घ्यावा लागला. नम्रता नव्हती, अनस्टेबल नव्हती. नम्रता अनस्टेबल नव्हती. मी भेटलो होतो यार नम्रताला, तुझी आई. नम्रता नव्हती, अनस्टेबल नव्हती. नम्रता अनस्टेबल नव्हती. मला माहिती आहे नम्रता अनस्टेबल नव्हती. नव्हती नम्रता अनस्टेबल. विजय काय नाही झालंय मला. मी ओके, मला काही झालेलं नाहीये. नम्रता अनस्टेबल नव्हती, माहितीये ना तुला. ती ओके होती. ही म्हणतीये नम्रता अनस्टेबल आहे, ती नव्हती ना अनस्टेबल. मला माहिती आहे. विजय शांत. मी शांतच आहे यार.
मी नाही वाचवू शकलो नम्रताला यार. भाऊ मानायची ती मला. मी इतकं फालतू आहे ना मी. माझ्या बहिणीचं रक्षण नाही करू शकलो मी. अनुजाने दिवसा ढवळ्या ऑफिस. मी कोण? इन्स्पेक्टर मामलेदार, अँथनी नगर पोलीस स्टेशन. हे असे दबा धरून का बसलात तुम्ही? डबा धरून बसलो नव्हतो, भेटायला आलो. आत्ता या वेळेला आणि इथे? मग काय करणार? तुमचा पाळलेला कुत्रा आहे ना तो डेंटल शाह, त्याला मी किती फोन केले, एक फोन उचलला नाही त्यांनी. मला रेल्वेच्या फाट्यावर मारतोय. हे मागात पडेल ना तुम्हाला. तुमच्यामुळे एकतर माझं एवढं नुकसान झालं, त्यात तुम्ही अपमान करताय. का सहन करू मी? काय झालंय काय एवढं? म्हणजे कसलं नुकसान? हा, हे बरं आहे. अहो, इथं वादळ येऊन अख्खी बिल्डिंग कोसळली आणि पुढच्या घरात त्याला काहीच माहित नाही. का डारडूर झोपलाय तो. तुमच्यामुळे सस्पेंड झालो मी, माझ्या सर्व्हिसला डाग लागला. मामलेदार मामलेदार, अहो आम्ही सक्ती केली नव्हती तुमच्या. आम्ही घोड्याला फक्त पाण्याशी आणून सोडलं. हे असं त्याचं तोंड धरून हाताने नरड्यात पाणी ओतलं नाही आम्ही. घोडा प्याला. हाव त्याला किती लिटरवर लिटर पितच राहिला. आता पोट फुगलं, सारखं बाथरूमला जावं लागतंय, त्यात आमचा काय दोष? आता बोंब मारण्यात काय अर्थ आहे? साहेब, मला हलक्यात घ्यायचं नाही. तुमची केस जशी मी निस्तारली ना तशी ओपनही करील. तुमचे सगळे अंडे पिल्ले बाहेर काढी. तुम्ही जी घाण करून ठेवली आहे ना, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मनात आलं ना, मीडियात देईन. सगळे लटकाल तेव्हा माझ्याशी नाद करायचा नाही. बा, आता काय म्हणणं आहे? काय हवं? काय सस्पेंड झालोय मी. पुढं काय प्यायचे वांदे होती तेव्हा मोबदला पाहिजे. किती? 25 लाख रुपये. मामलेदार, मी ना रोज वॉकला जाताना घड्याळ लावून जात असतो. मोजून 33 मिनिट चालतो. त्यातला माझा 1.5 मिनिट वाया घालवला तो. हो सारडा साहेब, काय निघालात काय तुम्ही? मी काय मस्करी करतोय? आवाज. सकाळी सकाळी तुमच्यासोबत फिरत फिरत काय रोमांटिक गप्पा मारतोय? डील बद्दल बोला. 25 लाख रुपये द्या, नाहीतर माझं मी तोंड. वेळ काय, आपण आवाज काय लावतोय? मामलेदार, प्रत्येक गोष्टीची ना एक ठराविक वेळ असते. आता ब्रह्ममुहूर्त आहे, ही वेळ कशाची आहे? चालण्याची. छान शुद्ध हवा, मस्त ऑक्सिजन, चालायचं, आत्मशुद्धी करायची, व्यायाम करायचा, त्याची वेळ आहे ही. व्यवहार, कारभार, डील वगैरे दुपारनंतर. अहो, डील होणार शब्द, पण आता नाही, दुपारनंतर. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा, त्यापेक्षा मित्र असं म्हणेन, तुम्हीही करा ना आत्मशुद्धी. अरे अनुभव घेऊन तर बघा. चला माझ्या बरोबर चालायला. ते खाऊन खाऊन हे जे वाढलंय ना, थोडं कमी तरी होईल. या या या. हो. सीमा, लिंक बघितलीच सर. तुम्ही म्हणताय त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट तिने चित्र उभं केलंय सर. काय करायचंय आता? आता सुदर्शन चक्र जमदाडे.
आणि अनुजा हवालदारचा शिरच्छेद.